आज आम्ही चाललो होतो अक्कांकडे. खरं तर माझी सासऱ्यांची अक्का आजारी असल्यामुळे ना सारखी आठवण काढत होती ती आमची. आपल्या आयुष्यात ना माणसं मोजकी असावी, पण आपला हेतू साधणारी कधीच नसावी. जगी ना अशा लेडीज काम करताना बघितलं की माझ्यातली एनर्जी 4 पटीने चार्ज होऊन जाते. जे भाचे ना कधीच खाली हाताने जात नव्हते, म्हणून त्यांच्या पाठी मी पण माझं कर्तव्य बजावत होती. शेवटी दाखवण्याचे होती एवढंच की आपल्या भावना महत्वाच्या असतात. थोडंफार सामान घेऊन ना आम्ही निघालो गावाकडे. आणि गावाकडे पोचताच बघा रस्त्याच्या दोन्ही साईडला हिरवीगार झाडे, शेती आणि अशी हिरवळ बघायला आपल्या शहरात अजिबात मिळणार नाही. गेल्यावर काय घरची मंडळीच घरी नाही. मग शोध लावण्यासाठी गेलो आम्ही शेतात. आणि गावात ना एकाला विचारल्यावर सर्वच बरोबर सांगतात बरं. तसं तर ना अक्का घरी असते आणि अक्काची लेक शेतात जाते, म्हणून तिला शोधण्यासाठी आम्ही शेतात गेलो होतो. नुकतीच ती डबा खायला बसली होती, म्हणून मी पण माझं कापूस वेचून घेत होती. गावातल्या लोकांची मला एक गोष्ट प्रचंड आवडते, ती म्हणजे तुम्ही त्यांना हितभर मागा ते लोक हातभर देतात. महिनाभर पुढे एवढा कापूस वेचून ना मी शेवटी घरी आली. आणि आल्याबरोबर ना अक्काने पहिले माझ्या लेकीला घेतलं आणि ती माया करायला लागली. आणि अशा लोकांचं प्रेम पैशात मोजता येत नाही. इथून निघून मी आले माझ्या आईकडे डॉक्युमेंट्स घेण्यासाठी. केयांशीच्या पट्टीची कळी तुटली होती म्हणून तेच बसवण्यासाठी ज्वेलर्सकडे आले. आणि हे सर्व सामान बघून ना मी बघतच राहिले. खरं तर ना आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या ऐपतीच्या बाहेरची गोष्ट आहे ही सर्व. शिशवीच्या शाळेतल्या कार्यक्रमासाठी सामान घेत मी आपल्या व्हिडिओचा शेवट करते. तर चला, चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.